आपल्यासोबत भाजप आमदार विक्रम पाटील यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. त्यांनी आपण पाहतोय हातामध्ये बॉटल घेऊन आलेले आहे, ज्याचं पाणी आपण पाहतोय हिरवं पाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. काही फोटो सुद्धा आणले त्यांनी, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. नेमकं प्रकरण काय, हातामध्ये पाणी आणलेलं आहे, सांडपाणी दिसत आहे, गोमाता सुद्धा तुमच्या हातामध्ये पोस्टर पाहायला मिळते, ज्यांचा मृत्यू झाल्याचं पाहायला मिळते. या ठिकाणी पनवेल तालुक्यामध्ये एक दुर्दैवी घटना घडली की ज्या माध्यमातून ज्या गोमातांचं रक्षण करण्याची जबाबदारी आम्ही घेतो, त्या ठिकाणी त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आमची आहे. आम्ही त्यांचं पूजन करतो, आमच्यासाठी ते एक दैवत आहेत. आणि असं असताना सरकार त्यामध्ये चांगलं काम करत असताना, सरकार या विषयात कटिबद्ध असताना 7 गोमातांचा दुर्दैवी अंत सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे झाला. सिडकोचं जे डम्पिंग ग्राउंड आहे त्या माध्यमातून जे काही विषारी लिचेड, त्यातलं जे काही विषारी द्रव्य हे त्या ठिकाणी बाहेर पडतात. खरं तर ते बाहेर येणं अपेक्षित नाहीये आणि ते बाहेर येऊन वॉटर बॉडीज मध्ये, तलावांमध्ये जातात. त्या माध्यमातून हे जे काही पाणी आपण बघू शकता की अशा पद्धतीचं हे पाणी तयार होतं आणि ते पाणी पिल्यामुळे त्या गायींचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. आज पाणी पिलं, आठवडाभराने मृत्यू झाला असं नाही झालं. 40 गायींनी पाणी पिलं, 19 गायींना विषबाधा झाली, 7 गायी 1 तासाच्या आत मृत झाल्या. त्याच्याकडे असं गंभीर दखल नाही घेतली गेली का? तुम्ही आता पाणी तुम्हाला अधिवेशन विधान भवनात आणावं लागलं. या विषयाला इतक्या सिस्टमॅटिकली दाबण्याचा प्रयत्न झाला की त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा रिपोर्ट केला गेला नाही, त्या गायींचं पोस्टमॉर्टम केलं गेलं नाही. त्या ठिकाणी कुठेही पशुवैद्यकीय अधिकारी आले, त्यांनी ते बघितलं, पण त्या ठिकाणी सुमोटो काही कारवाई केली नाही. त्या ठिकाणी जे काही पंचनामे व्हायला पाहिजेत त्या ठिकाणी तक्रार प्राप्त नाही असं सांगून त्या ठिकाणी हा विषय दाबला गेला. मग जर का एखाद्या तुम्हाला समोर घटना एखादी दिसते, 7 गायी मृत्युमुखी दिसत आहेत आणि त्यामध्ये जर का माझ्यासारखा लोकप्रतिनिधीला आवाज उचलावा लागतो, अधिकाऱ्यांना शरम वाटत नाही का की बाबा ह्या विषयामध्ये किमान हे विषय रेकॉर्डला घेतले पाहिजेत, या घटना पुढे होऊ नये म्हणून काळजी घेतली पाहिजे. सिडकोच्या अधिकाऱ्यांचं हे पाप आहे. हे पाप ते अधिकारी कुठे फेडणार हा प्रश्न तयार झालेला आहे. याला जबाबदार कोण आहे? कारण तुम्ही अधिकारी म्हणत आहेत, कारण कुठेतरी सिडको या संदर्भातला तुम्ही सातत्यानं आवाज उठवत आहात की ज्या माध्यमातून आपण बघू शकता की जे विषारी कंटेंट या पाण्यात असू नये अशी स्थिती असते, ते 30, 40 पटीनं जास्त कंटेंट त्या पाण्यात आहे. हे पिल्यामुळे गोमातांचा अंत तर झाला, पण माणसं सुद्धा मरतील अशा प्रकारची स्थिती तयार झालेली आहे. मानवी वस्तीमध्ये हे पाणी जातं. पूर्ण मानवी वस्तीमध्ये, घोट आमचं गाव असेल, तळोजे मजकूर असेल, पेंदर असेल, सिद्धी करवले असेल, तळोजाच्या फेज 1 फेज 2 च्या नागरी वस्त्या असतील, या सगळ्या भागामध्ये हे सगळे प्रदूषण होतंय. त्या वॉटर बॉडीज मध्ये पाणी जातंय आणि त्याच्यामुळे सिडकोच्या अधिकाऱ्यांचं हे अक्षम्य दुर्लक्ष आहे, हे पाप आहे, हा गुन्हा आहे. यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे, ती मागणी मी त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्या ठिकाणी त्यांचं निलंबन सुद्धा व्हायला पाहिजे ही मागणी मी त्या ठिकाणी केली. या संदर्भातली व्हिडिओ क्लिप तुम्ही सभागृहामध्ये सादर करणार आहात? मी या सगळ्या विषयाचं जे सिडकोचं पाप आहे त्याचा पेन ड्राईव्ह त्या ठिकाणी सभागृहात सभापतींना सादर करणार. नक्कीच. तर आपण पाहतो एकंदरीत हे पाणी जे आपण पाहतो या ठिकाणी, हे पाणी हे घेऊन आलेले आमदारांनी, जे पिण्यायोग्य पाणी नाही आहे, मात्र ह्याच पाणी पिल्यामुळे कुठेतरी गोमाता म्हणजे त्यांचा आपण पाहतोय मृत्यू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि ते पोस्टर ते विधान भवनामध्ये घेऊन आलेले, सभागृहामध्ये आवाज उठवणार आहे. त्यामुळे आता यावरती नेमकं प्रशासनाकडून काय उत्तर आहे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीचे, पाटील, मुंबई.